सोसणंच कोणाला शक्य होत नाही. सोसणं बाबा लग्नच होत नाही. होईल होईल थांब जरा. नाही नाही यार लग्न होईल ना काही काळ. अहो पण बाबा किती दिवस थांबू. बाप म्हणे गड्या कष्ट कर, चांगली नोकरी, काही प्रॉपर्टी वाढव, बरोबर लग्न होतं. तो म्हणे होणंच राहिलं नाही. काय मार्ग सांगा ना. त्याचा बाप म्हणे प्रॉपर्टी वाढवल्याशिवाय आपलं सगळं वाढल्याशिवाय लग्न होणार नाही. तो म्हणे पाहुणे येतात परत जाता. अरे वाढवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आता बापाला असं वाटलं कष्ट करून वाढवलं पाहिजे. यानं एकच शब्द ध्यानात ठेवला, वाढवलं पाहिजे ते. तो म्हणे पाहुणे आले असं वाढवतो. आले पाहुणे, राम राम. राम राम, बसा. काय नाव? अमुक अमुक. बार 12वी झाली का तुमची? डबल ग्रॅज्युएट आहे मी. त्याला वाढवायचं सांगितलं होतं. आता काय वाढवायचं ते ध्यानात ठेव. अरे बापरे. बाप म्हणले का आपला पोर आता 9वी फेल आहे, हा डबल ग्रॅज्युएट सांगून राहिला. म्हणजे रट्टेच खायचे काम आहे. किती भाऊ आहे तुम्ही? 2 भाऊ आहे वाटते. तो भाऊ 20 भाऊ आहे आम्ही सगळे एकूण. त्याचा बाप म्हणे बिंडोखा वाळून राहिला. पण काय वाळून राहिला तू? अरे 20 म्हटल्यावर ते माझ्याकडे पाहून राहिले की 20. तो खोकलायलाच लागला. बाप खोकलता खोकलता बाहेर जायला लागला. ते म्हणत खोकला आहे बहुतेक तुमच्या बापाला. खोकला? टीबी. अरे काय वाढवतोय पठ्या. वाढवा जरूर पण होतावेळपणा वाढवू नका. सहन करण्याची कपॅसिटी वाढवा. काही काळ काढा. मनुष्याला तसं आहे तर काही मिळत नाही. कोणाला मिळालं आजवर कोणाला भेटलं नाही. पण तुम्हाला जर कष्टानं काही मिळवायचं असेल तर देव समाजापुढं यातना सांगू नका. त्याला सांगा